मी लालासाहेब शिंदे चित्रपटसृष्टीमध्ये नुकतंच पदार्पण करतो आहे. आमचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. म्हणजे या चित्रपटाकडं वळण्याचं कारण एकच झालं की तसं सुजयचे वडील आणि आम्ही गेले 30-35 वर्ष टाटा मोटर्समध्ये एकत्र काम करत होतो आणि त्यामुळं मग सुजयचाही परिचय झाला आणि सुजय हे कथानक घेऊन आमच्याकडे आला आणि त्यानं ते थोडासा आग्रहच केला म्हणायला हरकत नाही. आणि एक मित्राचा मुलगा असल्यामुळं मी थोडंसं त्या आग्रहाचा स्वीकार केला आणि हा एक नवीन धर्तीवरचा हा चित्रपट आम्ही काढण्याचं थोडंसं मान्य केलं आणि तो चित्रपट आता पूर्णपणे तयार झालेला आहे. हा चित्रपट निर्मितीतला आनंद आम्ही पूर्णपणे घेतलेला आहे आणि चित्रीकरणाच्या वेळेलासुद्धा या सगळ्या मंडळींच्या बरोबर मला राहायला मिळालं. त्यांच्याबरोबर थोडंसं त्यांचं काम जवळनं पाहायला मिळालं. या चित्रपटामध्ये या सगळ्याच मंडळी अगदी दिग्गज मंडळी आहेत आणि आपल्याला माहिती आहे की हिंदीमधली आघाडीची अभिनेत्री उर्मिला यांनीसुद्धा पहिल्यांदाच मराठीमध्ये या चित्रपटात काम करायला होकार दिला. नमस्कार. माझा पहिला मराठी चित्रपट आहे, पर मैं हिंदी में बोलूँगा. वी आर मिसिंग उर्मिला जी. उर्मिला जी जो एक स्तंभ है, मतलब जो इसकी फिल्म की जान है या रीढ़ की हड्डी है, वो मिसिंग है और हम सब उनको मिस कर रहे हैं. और मैं कश्मीर में था, मतलब आज ही अभी आया हूँ डायरेक्ट वहीं से, श्रीनगर से. तो मैंने पूछा कि देख लो अगर थोड़ा सा भी कहीं बन सकता है तो राहुल ने साफ मना कर दिया कि नहीं, आना तो पड़ेगा. तो मैं आया क्योंकि एक तो मेरा जुड़ाव इस फिल्म से इसलिए बहुत ज़्यादा है क्योंकि पहली फिल्म है मराठी, तो मैं बहुत एक्साइटेड हूँ. और जितना भी काम है, जो भी है, छोटा मोटा है, जितना भी इसमें, क्योंकि आई एम सो लकी कि इतने बड़े दिग्गज दिलीप जी जैसे एक्टर्स और ऋषिकेश और उर्मिला जी और इतनी अच्छी टीम एक तैयार हुई है और ऐसे डायरेक्टर जिन्होंने पहले शाला फिल्म की और पूरा एक अच्छी फिल्म थी वो, और बहुत अच्छे उसका अवार्ड भी मिले और अच्छी फिल्म चली भी थी. तो मैं अपने आप को एक बहुत ही लक्की मानता हूँ कि मैं इस फिल्म का एक हिस्सा हूँ. और इस फिल्म में मैं अपना एक छोटा सा अनुभव जितना भी रहा, मैं पूरी फिल्म में शायद नज़र आऊँगा नहीं, लेकिन जितने दिन भी मैंने काम किया, जितने भी सीन, जितने भी शॉट मैंने दिए, किसी भी एक अच्छी हिंदी फिल्म से कहीं भी कम नहीं नज़र आई. और जब मैंने ये फिल्म की कहानी पूरी पढ़ी थी तो मैं खुद हैरान था कि ऐसे सब्जेक्ट पे कोई फिल्म कैसे मतलब बना सकता है, इनिशिएटिव कैसे ले सकता है. हैट्स ऑफ टू ये दो दिग्गज जो बैठे हैं, जिन्होंने इसको आगे बढ़ाया, अपने इस काम को यहाँ तक पहुँचाया. मैं बस ज़्यादा ना बोलते हुए बस इतना ही कहूँगा कि इट वाज वन ऑफ द बेस्ट एक्सपीरियंस आई एवर हैड in this industry, and really I'm so lucky that I'm part of this film. Thank you. नमस्कार. आम्ही 2 वर्षांहून अधिक सगळेजण मनापासून वाट बघतोय उत्सुकतेने आणि कधी एकदा आजोबा सगळ्यांना बघायला मिळतोय आणि आजपासून आमचे प्रमोशन सुरू होत आहेत. इतके सगळेजण दिग्गज लोक स्टेजवर आहेत. आज आजोबासुद्धा आपल्याबरोबर आहेत, कुठे गेला, आणि त्यामुळे मला खूप आनंद होतोय. माझ्यासाठी 2 लेवल्सवरती या फिल्ममध्ये काम करण्यात मला प्रचंड आनंद मिळाला. एकतर सुजयनी त्याची दुसरी फिल्म आणि एक अतिशय वेगळा विषय खूप प्रोफाऊंडली आणि सेन्सिटिव्हली एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जो मला मनापासून आवडला आहे. त्यामुळे या फिल्मचा एक भाग असण्यात मला अतिशय अभिमान आहे, कारण ही एक अतिशय वेगळी फिल्म असणार आहे याची मला खात्री आहे. तर एवढंच म्हणेन की तुम्हाला सगळ्यांना जितकी उत्सुकता आहे तितकीच आम्हाला पण आहे आणि ही फिल्म नक्की छान मस्त झाली असणार आहे. त्यामुळे आपण सगळे नक्की खूप सगळ्यांना सांगू आणि बघूयात आणि या फिल्मला नक्की यशस्वी ठरूयात. थँक्यू. अनिता. नेहासारख्याच माझ्या पण 2 गोष्टी आहेत त्याच्यात. एक म्हणजे आम्ही सगळेजण इथे आहोत त्या सगळ्यांनी या चित्रपटामध्ये
महत्त्वाच्याच भूमिका केल्या आहेत. कारण म्हणजे सीन 1 असो, 2 असो, 3 असो काही फरक पडत नाही. पण सुजयने ते इतकं चांगल्या पद्धतीने कुठलाही घटक मिस न करता एक चांगल्या पद्धतीने गौरीनी आणि सगळ्यांनी एक मेहनत करून त्याच्यामध्ये सगळे कॅरेक्टर्स आणलेले आहेत आणि एक परिपूर्ण फिल्म बनवण्याचा प्रयत्न आहे हा. आणि सुजयसारखा जो डिरेक्टर आहे त्याच्याबरोबर कोणालाही काम करावं असं वाटणार कुठल्याही ॲक्टरला. आणि अत्यंत हुशार डिरेक्टर आहे. उत्तम सब्जेक्ट असलेली ही फिल्म आहे. आणि निश्चितच ही वेगळी फिल्म बघायला लोकांना आवडेल. आणि आमचे प्रोड्युसर त्यांचा हा पहिला चित्रपट येतो आहे. आपण तर त्यांना शुभेच्छा देऊच, आमच्याकडनंही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. पण ह्यानंतरही त्यांना अर्थातच इतका चांगला चित्रपट ते पहिल्यांदाच बनवत आहेत. आता दुसराही त्यांचा चांगला चित्रपट येतो आहे आणि असेच त्यांच्या खूप फिल्म्स येतील आणि अशातनं चांगले प्रोड्युसर तयार होतील अशी मला एक आशा वाटते आहे. कारण सुजयसारखा एक चांगला डिरेक्टर पहिल्यांदा त्यांना सापडला आणि आजोबासारखी चांगली फिल्म आज आम्ही घेऊन येतो आहे तुमच्यासमोर. त्यामुळे 9 मेला जेव्हा चित्रपट बघायला लोक जातील तेव्हा नक्कीच ते खुश होऊनच बाहेर पडतील. कारण ही खरंचच एक चांगली कलाकृती तयार झालेली आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी पण खूप एक्सायटेड आहे. सध्या IPL चालू आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये एखादा बॅट्समन खेळायला आला तर कसं वाटतं ते सगळ्यांचे रन काढून झाल्यानंतर मी आलो आहे असं वाटतंय. पण आजोबा ह्या टीमचा मी पार्ट असणं हे मी फार भाग्याचं समजतो. कारण मी सुजाचा खूप मोठा फॅन आहे. शाळापासून मी शाळा बघितला आणि म्हटलं की ह्या दिग्दर्शकाला मी जे एक्सपिरियन्स केलं तसं नेमकं कसं पडद्यावर आणता आलं. तर या निमित्ताने आजोबाच्या निमित्ताने त्यांनी विचारलं काम करतो का म्हणून. आणि ते काम सुरू झालं आणि तो खूप वेगळा एक्सपिरियन्स होता की ज्या ज्या घटना झाल्या त्याच ठिकाणी जाऊन ते काम करायचं होतं. तिथलं स्थान महात्म्य आणि कुठेही कॉम्प्रोमाइज किंवा अशा कुठल्याही गोष्टी न करता तेच केले सुजयने जे त्याच्या डोक्यात होतं. आणि त्याला ते तसं करण्यासाठी शिंदेसारखे प्रोड्युसर मिळाले की त्यांनी कुठल्याही गोष्टीत अडथळा न आणता त्याला हवं तेच त्याला करू दिलं. कारण अशी मराठी ह्याच्यात फार कमी उदाहरणं सापडतात. तर हे पहिल्या चित्रपटापासून सुरू झालं आहे आणि ह्याच्यामध्ये मी लोकल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून भूमिका करतो आहे. आणि मगाशी एक उल्लेख झाला की उर्मिलाजी नाही आहेत, पण मी मगापासून बघतो तर त्यांचाच सगळ्यात मोठा फोटो मागे आहे. आणि तर मला नाही वाटत की म्हणजे त्या आहेतच आपल्यात. आणि त्याच्यावर काम करताना एक वेगळा हिंदीतला अनुभव आणि कुठेही ते खूप मोठ्या याच्यातनं आले आहेत आणि अशा ठिकाणी काम करतात असं वाटलं नाही. खूप वेगळं वातावरण होतं सेटवरती आणि त्याचं हॅट्स ऑफ टू सुजय. त्यांनी हे सगळं मेंटेन केलं, टीम स्पिरिट मेंटेन केली. आणि आता तो क्षण आला की आता आजोबा आम्हाला बघायला मिळेल असं मी खूप म्हणजे जवळजवळ 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं कधी येतोय खूप एक्साईट झालो आम्ही पण. तर तो 9 मेला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि त्यांनी जसं सांगितलं तसं की जंगलात असल्याचा फील आपण देऊ शकू का, तो शकलो तर आपण याचं क्रेडिट आपल्याला आहे या टीम. धन्यवाद. सगळ्यांना सिनेमाचा पोस्टर बघितल्यानंतर 2 गोष्टींचं भयंकर क्युरिओसिटी आहे सिनेमाबद्दल. की एक तर हा सिनेमाचं नाव आजोबा, त्याच्यामध्ये बिबड्या आहे आणि पोस्टरवर आजोबा असं नावाखाली उर्मिला मातोंडकर आहे. ही क्युरिओसिटी दिग्दर्शकानं आणि दिग्दर्शकानं ही पहिल्यापासूनच ठेवलेली आहे. कारण विषयाबद्दलचंच कुतूहल या विषयामध्ये आहेच की मराठी सिनेमांचं एकूणच वैशिष्ट्य लक्षात घेतलं तर सिनेमांचे विषय आपले फार अत्यंत वेगळ्या पद्धतीचे विषय मराठी सिनेमात येतात. आणि आजूबाजूला एवढे सिनेमे बनत असताना नक्की कोणत्या विषयावर सिनेमा करायचा आहे हा निर्णय घेणं दिग्दर्शक आणि निर्मात्यांसाठी हा एक अत्यंत आव्हानात्मक भाग असतो. आणि अशा जेव्हा विद्या अत्रेसारख्या अभ्यासू संशोधक जेव्हा एखाद्या विषयावर काम करतात तेव्हा त्याच्यावर एखादा सिनेमा बनवावा असं वाटणं हे सुजयसारख्या अत्यंत मॅड माणसाच्या डोक्यात येणं ही ह्या पोस्टरसारखी चमत्कारिक गोष्ट आहे. आणि नुसतं एक विचित्र कल्पना डोक्यात किंवा तेवढी क्युरियस कल्पना डोक्यात येणं एवढाच त्यातला भाग नाही. हा विषय सिनेमाचा जो आहे तो आपल्या दररोजच्या जगण्याचा एवढा महत्त्वाचा आपण फेस करत असलेला विषय आहे. अशा विषयांबद्दल सिनेमांच्या माध्यमातून असे विषय आणणं
हे एरवीच अत्यंत धाडसाचं आहे, पण असं धाडस मराठीतच होऊ शकतं आणि त्याला एखादा असाच तरुण दिग्दर्शकच या पद्धतीनं काही बंधनं तोडून त्याला भिडू शकतो. आणि अशा सिनेमाचा भाग होणं ही प्रत्येक नटासाठी महत्त्वाची गोष्ट असते. याच्यामध्ये मी एका अशिक्षित शेतकऱ्याची भूमिका करतो आहे, ज्याला निसर्गाचं भान आहे आणि प्राण्यांविषयी विशेष प्रेम आहे. म्हणजे या सिनेमाची महत्त्वाची एक जी गोष्ट आहे की याच्यामध्ये हा जो बिबड्या जो आहे आपल्याकडे त्याची मोजदाद होत नाही, वन्य प्राण्यांविषयी काही दखल घेतली जात नाही. त्याला कॉलर घालणे, त्याच्या गळ्यात कॉलर घालणे हा सिनेमाचा मुख्य विषय आहे की त्याची त्यानिमित्तानं कम्प्युटराईज चिप आणि ह्याच्यामध्ये सतत कॉलरचा उल्लेख आहे. आणि म्हणून मी फक्त एवढं सांगेन की या सिनेमात काम करणं ह्याच्यामुळे याच्याबरोबर माझीसुद्धा कॉलर टाईट होईल असा एक्सपिरियन्स देणारा हा सिनेमा आहे. आणि उर्मिला मातोंडकर अशी प्रतिथयश हिंदीतली अभिनेत्री, कामाची पद्धत आणि याचा कॅमेरामन दिएगो रोमेरो, एक परदेशी कॅमेरामन, आपला निसर्ग, आपली रंगसंगती, आपला अवकाश कशा पद्धतीनं दाखवतो हे आपल्यासाठी अत्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून आपलाच भाग आपल्याला दिसणारा अनुभव आहे. आणि आता विशेष बिबळ्याचा आहे अशा पद्धतीनं भारतात कधीच सिनेमा झालेला नाही आहे. त्यामुळं या सिनेमाचं कुतूहल जेवढं तुमच्यासाठी आहे तेवढं माझ्यासाठी पण आहे, कारण मी अजूनही सिनेमा बघितला कारण त्यांना अजूनही दाखवलेलं नाही आहे. आणि 9 तारखेला तुमच्याबरोबरच तो आम्हालाही बघायची संधी मिळणार आहे. आणि पण एक अत्यंत सहजासहजी अशा सिनेमांचे विषय आपल्याला सिनेमात जे बघायला मिळत नाही, असा वेगळा अनुभव देणारा सिनेमा आहे एवढं मी नक्की सांगतो. ऋषिकेश म्हणाल की अगदी बरोबर आहे, तुमच्यासारखंच आम्हालाही कुतूहल आहे हा सिनेमा कसा असेल. ही प्रेस कॉन्फरन्स जेव्हा पुण्यात झाली तेव्हा पुण्याच्या एका पत्रकाराने विचारलं होतं, म्हणजे आता नारबाची वाडी आता पोस्टकार्डमध्ये काम केल्यानंतर की आजोबांची भूमिका तुम्ही केली आहे का म्हणून. त्याला वाटतं की आजोबा, तर ते आजोबा हे बिबट्या वाघाचं नाव आहे, त्याला समजून सांगायला लागलं. तर ह्या सिनेमात काम करण्यापूर्वी मला एक विश्वास आणि याच्याबद्दल निर्माण झाला होता, सुजय डहाकेबद्दल. तो पहिल्यांदा शाळासाठी जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा याला सिरियसली घ्यायचं की नाही ठरत नव्हतं मला वाटतं कॉलेजच्या लेक्चरला दांडी मारून आलेल्या मुलासारखा आला होता आणि म्हणत ते सिनेमा कोण करते, म्हणून मी करतो. तू करतो सिनेमा? तो हो. त्यांनी प्रेझेंटेशन इतकं छान दिलं होतं लॅपटॉपवर, त्याच्यावरून वाटलं की हा फारच विचार केला या माध्यमाचा, सगळं त्याला माहिती आहे माध्यमाबद्दल असं वाटलं होतं. आणि आता तर मला हा काही त्याचा वेगळेपणा, त्यातला एक महत्त्वपूर्ण विषय, हा एक विश्वास निर्माण झालेला आहे की हा अतिशय उत्तम तऱ्हेने हाताळू शकेल. आणि हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, पीसफुल कोएक्झिस्टन्स प्राणी आणि माणसामधलं. आणि हा अधिकाधिक रेलेवन्स त्याचा वाढत जाणार असं मला वाटतं. हा त्यांनी हाताळायला घेतला याचं फारच मला एवढंच एक त्याच्यात खंत अशी वाटते की माझं जे काही शूटिंग झालं, मी रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर आहे, तर माझा जो अनुभव आहे तो कुठेतरी फ्लॅशबॅक येईल असं मला वाटलं होतं. माझ्याच घाटावर मलाही हा घेऊन जाईल म्हणून, तसं काही केलं नाही. माझं मग सीन सगळं त्यांनी पुण्यातच संपवले. मला प्रत्यक्ष तिकडे जाऊन बिबड्याचं दर्शन वगैरे घ्यायला आवडलं असतं फ्लॅशबॅकमध्ये वगैरे, पण तसं काही झालं नाही. म्हणजे सीन्स कमी असले तरीसुद्धा करताना मला खूप मजा आली. आणि ऋषिकेश म्हणाला किंवा पुन्हा एकदा सांगतो की तुमच्यासारखंच आम्हीही खूप उत्सुक आहोत हा सिनेमा कसा निर्माण झाला बघायचा. आणि मला अगदी आत्मविश्वास आहे की तो चांगलाच आणि महत्त्वाचा आणि वेगळा झालेला आहे. थँक्यू. 2009 साली जुन्नरमध्ये ही सत्यघटना झाली आणि या सत्यघटनेच्या ज्या साक्षीदार आहेत वन्यजीव अभ्यासिका विद्या आत्रेय, त्यांचं खरं तर हे बाळ आजोबा. तर नमस्कार, मी मराठीमध्ये प्रयत्न करीन बोलायला, पण जेव्हा सुजय येऊन माझ्यापाशी बोलला की असं चित्रपट करायचं आहे तर मला वाटलं की असेल कोणीतरी. पण आता टीमबरोबर जेव्हा काम केलं, गौरी आणि सुजय खूप वेळ येऊन डिस्कशन, कॉफी पिऊन डिस्कशन, खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आम्ही सायंटिस्ट जे आहे खूप बोरिंग असतात, तर आम्ही फक्त आमचं काम करतात, बाकी काय नाही. पण हे जे क्रिएटिव्हिटी आहे दॅट इज सो नाईस. आणि हे जे खूप कॉम्प्लिकेटेड इश्यू, आम्हाला वाटतं की फक्त संघर्ष आहे, पण जेव्हा मी ग्राउंडवरती जाऊन काम करते मला टॉलरन्स दिसतं, संघर्ष नाही दिसतं. तर हे सगळं त्यांनी कसं कन्वे केलं आहे, आय थिंक हॅट्स ऑफ ओनली सुजय कॅन डू इट. अँड थँक्स अ लॉट सुजय. ही फिल्म मी खास थिएटरसाठी बनवली आहे. याचं कारण हे की आजच राजेंद्र आणि मी बोलत होतो
की कोणाला सॅटेलाईट पाहिजे फुकट घेऊन जा. आम्हाला ते फाकड त्या याच्यात अडकायचंच नाही आहे की ते हे पाहिजे ते पाहिजे, हे एवढं पॅकेज ते पॅकेज. ही खास तुम्हा लोकांसाठी बनवली गेलेली फिल्म आहे, जी तुम्ही थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात एका पर्टिक्युलर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बघू शकता. सो कायम बनवताना ध्यास तोच होता. दुसरं माझं शिक्षण सगळं परदेशात झालं आहे, त्यामुळे माझं कुठलाही ॲप्रोच फार मेटिक्युलस येतो, ज्याला हे वेडे पण म्हणत आहेत, पण तो मेटिक्युलस ॲप्रोच आहे माझा. मला प्रत्येक गोष्ट ती तशी लागतेच. आणि मी खूप त्रास दिले या दोघांना हे 2.5 वर्ष. कारण मला एरियल शॉट्स हवे होते, मला हेलिकॉप्टर हवं होतं आणि ते मिळायला 4 महिने लागणार होते. मी म्हणत होतो 4 महिने थांबतो मी, मला हेलिकॉप्टर हवं आहे. मग आम्ही असं हे केलं, बिबटे शूट करायचे. बिबटे कसे कुठनं शूट करणार नाही का, तर मग त्याला परमिशन लागतात. अरे बापरे, परमिशन लागतात. तर परमिशन आली 6 महिन्यानंतरची. तर हे सगळा जो वेडेपणा आहे ना, की तुम्हाला एका सिनेमाला ते 2.5 वर्ष द्यायलाच लागतं. तो काय असं म्हणजे 40 दिवसात शूटिंग झालं आणि संपलं आणि काम संपलं हे असं होत नाही. सिनेमा ही खूप इंटरनल प्रोसेस आहे आणि मी जगलो ते 2.5 वर्ष, तर तुम्ही जगाल ते 2 तास. तर हा जो माझा अट्टहास आहे, हा सगळा तुम्हाला सिनेमात दिसेलच. पण मी ॲक्च्युली झपाटून गेलेलो त्या मिसेस विद्या अत्रे यांच्या कामामुळे. मी जेव्हा त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांचं काम बघितलं, मला त्याच्यात खूप ग्लॅमर दिसतं. यार हे बरं आहे, म्हणजे मस्त बिबट्यांची हात गुंजारायचं, त्यांना जीपमधनं फिरायचं, कॉलर लावायची, किती एक्साइटिंग आहे म्हणजे हे काम. तर आणि हे एक्साइटमेंट मला स्क्रीनवर आणता येईल का, तर त्याचा माझा हा जो तारांबळ होती. आमचं लिखाणात खूप ड्राफ्ट झाले, 13वा ड्राफ्ट फायनली शूटिंगला गेला. तर हे सगळे मला वाटतं की या सगळ्या अनुभवातनं बनलेली ही फिल्म आहे. परत तुम्हाला आय डोंट थिंक की पुढच्या येत्या 5 वर्षात अजून एक बिबट्याची फिल्म बघायला मिळेल, बिबट्या एवढ्या जवळनं बघायला मिळेल. त्याची तुम्ही फर टेक्स्चर त्याचं अनुभव घेऊ शकता त्याचा. तर आय थिंक की एवढं जर एक लेवल आम्ही पुढे आलो आहे, तर आता तुम्ही थोडंसं त्याची ॲक्सेप्टन्स दाखवायचं आहे आणि कुठेतरी त्याला एक जागा निर्माण करून दे, एक स्पेस निर्माण करून द्यायची अशा प्रकारच्या चित्रपटांना. तर जर हे होऊ शकलं, तर मग आपण म्हणू शकतो की खरंच मराठी फार बूमिंग आहे किंवा त्याचे सिनेमे चालत आहेत वगैरे. 2.5 वर्ष या चित्रपटावर काम चालू होतं, शूटिंग सुरू होतं आणि आता 9 मेला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर या संपूर्ण प्रोसेसमध्ये ज्यांचं योगदान लाभलेलं आहे त्यांची मी नावं घेते. ते उपस्थित असतील तर कृपया आपण इथे या. आमचे आर्ट डायरेक्टर सत्यजित देशपांडे, आमच्या जनसंग्रहालयात नमिता मोक्टे. व्हिज्युअल इफेक्ट्स हा एक या चित्रपटाचा खूप मोठा असा भाग आहे. पंकज सोनावणे आणि त्यांच्या टीमने ही जबाबदारी चांदेकर यांनी सांभाळलेली आहे. नंतर आमचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर प्रसाद वैद्य, प्रोडक्शन मॅनेजर रोहन सरोदे, मनीष खानापूर, लाईन प्रोड्युसर राहुल ओदर. यशपालजी नाराज होते. तर तुम्ही एकदा हे ग्रुप सांगायचं कारण काय, तर तुम्ही एकदा प्लीज आमच्याकडे बघा. आमचा ॲव्हरेज एज ग्रुप 27 आहे. आम्ही पुण्यात बसून सिनेमा बनवतो आणि तिकडे सिनेमा होऊ शकतो याची कुठेतरी आम्हाला हे सांगायचं होतं की पुण्यात बसून सिनेमा होऊ शकतो. तर हे सगळे जे आम्ही आहोत हे पुणेकर आहोत. सो इंडस्ट्री आता जी आपण म्हणतोय की मुंबईतच इथे काम होतं आणि सगळे इथेच आहे टेक्निशियन्स, तर असं काही नाही आहे. तुम्ही कुठेही सिनेमा बनवू शकता आणि एज ग्रुप आणि किंवा त्याचं किती एक्सपिरियन्स आहे किंवा हे मॅटर नाही करत. तुमचे विजन हवी सगळ्यात मेन, की तुम्हाला काय सांगायचं आहे याची एक ॲटमोस्ट क्लॅरिटी आणि त्याचं थोडं वेळ व्हावं लागतं. मला आठवतं की 9वीमध्ये आम्हाला धडा होता फुल वेड्या माई म्हणून. त्यांचं ते वाक्यच मला इतकं ते लहानपणापासून डोक्यात बसले, थोडे वेडे व्हा वेडे. तर ते आय थिंक मी ती फिलॉसॉफी पाळतो किंवा सांभाळतो. दुसरं की याच्यामध्ये एक खूप अमाऊंट ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. तर ते आमचं हे जे पंकज आणि विवेक आहे, ती आमची पुण्याचीच कंपनी आहे इल्युजन एथेरियल. आम्ही ऑफकोर्स म्हणजे शिंदेच्या पैशावर काय म्हणू, मॅक्सिमो रिगी म्हणून जो लाईफ ऑफ पायचा ॲनिमेटर आहे, ज्यांनी लाईफ ऑफ पायचा टायगर बनवला,
त्याला आम्ही 2 महिने पुण्यात आणला, तो आमच्याकडे राहिला, त्याने आम्हाला आमचा बिबट्या बनवून दिला आणि आम्ही त्याला परत पाठवला. तर वी आर युझिंग, आम्ही जगभरातले हे सगळे आर्टिस्ट असे वापरतोय. इकडनं हा उचल, तिकडनं स्पेनमधनं कॅमेरामॅन घे, अमेरिकेतनं साऊंडवाला घे. हे सगळं कशासाठी आहे तर अल्टिमेटली जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाल तेव्हा तो जो आपण एक हॉलिवूड फिल्म बघितल्याचा एक अनुभव असतो, एकदम परफेक्ट, एव्हरीथिंग गोज व्हेरी स्मूथ, तर तो या सगळ्या या प्रोजेक्टमध्ये खूप प्रकर्षाने तुम्हाला बघायला मिळेल आणि जाणवेल. सो थँक्यू.